नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पिंपरी चिंचवडमध्ये डिजिटल अरेस्टची धक्कादायक बातमी समोर आली आहे। सीबीआय अधिकारी असल्याचं भासवून तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। आरोपीने सीबीआय अधिकारी असल्याचं भासवून एका ज्येष्ठ नागरिकाला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याचा दावा केला। तसेच मनी लॉन्ड्रिंगमध्ये अडकवण्याची भीती दाखवत तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी काही मोबाईल क्रमांक आणि बँक खात्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। चिंचवड येथील शिवाजी पार्क परिसरात राहणारे 77 वर्षीय अशोक कृष्ण सराफ यांना आरोपीने फोन करून संपर्क साधला। सुरुवातीला आरोपींनी स्वतःची ओळख टेलिफोन विभागातील अधिकारी अशी करून दिली। त्यानंतर सर्व्हिलन्स अधिकारी आणि पुढे सीबीआय अधिकारी असल्याचं भासवत सराफ यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला। आरोपीने सराफ यांना त्यांच्या नावावरती कॅनरा बँकच्या खात्याचा वापर नरेश गोयल यांच्यावरील ईडी कारवाईशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगसाठी झाल्याचा बनाव केला। यामुळे त्यांना अटक होऊ शकते अशी भीती दाखवत मानसिक दबाव टाकण्यात आला। डिजिटल अरेस्टची भीती निर्माण करून आरोपीने सराफ यांना त्यांच्या बँक खात्यातील तसेच म्युच्युअल फंडातील रकमेची लीगल व्हेरिफिकेशन करायचे असल्यास सांगितले। तपासणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम परत केली जाईल असे आश्वासन देत सराफ यांना ठराविक बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले। या फसवणुकीत सराफ यांनी एकूण 1 कोटी रुपये ट्रान्सफर केले। मात्र रक्कम पाठवल्यानंतर आरोपींनी संपर्क तोडला आणि कोणतीही रक्कम परत मिळाली नाही। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सराफ यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली। या प्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता BNS कलम 205, 308(1), 318(4) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66C आणि 66D अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलीस निरीक्षक नाळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।